महाविकास आघाडीनं भाजप सोबत 20 जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। कल्याण, बीड, बुलढाणा अशी काही जागांची नावं घेत आंबेडकरांनी या जागा फिक्स केल्याचं सांगितलंय। दरम्यान आंबेडकरांच्या आरोपाबाबत माहित नसल्याचं म्हणत मात्र आम्ही पूर्ण ताकदीनं लढत आहोत असं शरद पवार म्हणाले। तसंच वंचितच्या उमेदवारांमुळे विरोधकांचं मतविभाजन होऊन याचा फायदा मोदींनाच होणार असल्याचं प्रत्युत्तर सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय। मेरे होने के बाद, नया कार्यकर्ता होने के बाद भी उसको अब नहीं रिपीट करते हो, जो गिरा हुआ उसको है। मैंने आज 2 नाम बताया, मैं से 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है। जागा भाजप सोबत फिक्स केल्याचा असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे नरेंद्र मोदींना मदत होणार आहे आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात पडणाऱ्या मताचं विभाजन होणार आहे, जे नरेंद्र मोदींना पाहिजे। आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला, त्यांना जागा ऑफर केल्या, पण त्यांनी जे ठरवायचं होतं ते केलं, जास्तीत जास्त उमेदवार उभे करून। आता कुठं पुण्याला काय झालं, उमेदवार देताना त्याच्या गोष्टी बाहेर यायला लागलेल्या आहेत, त्यामुळे असा आरोप करून त्यांच्याच अंगावर तो आरोप उलटतील असं